सेनेच्या अध्यक्षांना म्हणजेच माननीय श्री राज ठाकरेजींना मी विनंती करते की त्यांनी या विराट सभेला संबोधित करावं. पंडित जवाहरलाल नेहरू याच्यानंतर हिंदुस्तान से तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणारे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी, सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या जमलेल्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मोदीजी आपण मुंबईमध्ये याच्या अगोदर अनेकदा आलात, पण बरोबर 21 वर्षानंतर आपण आज शिवतीर्थावरती इथे आलात. मला आजही आठवते त्यावेळेला आपण इथे कमळामधनं बाहेर आला होतात आणि 2014ला आपण कमळ बाहेर काढलं. मी आज फार वेळ काही भाषण करणार नाही. आपल्याला सगळ्यांना मोदीजींचं भाषण ऐकायचंय. गेल्याच महिन्यामध्ये माझं इथे भाषण झालेलं आहे. 3 टप्प्यामध्ये फक्त बोलणार आहे मी. त्यातला 1 टप्पा झालेला आहे. त्याचा पहिला टप्पा होता मोदीजींची पहिली 5 वर्ष. त्या टप्प्यावरती जे बोलायचंय ते 2019 साली बोलून गेलोय. ओरली आता गेली 5 वर्ष. मला असं वाटतं आता देवेंद्रजी, मुख्यमंत्री अजितदादा, इतर सर्वांनी